Hello everybody, today we are discussing about morphology of flowering plants. In that, morphology means the study of external structure of the plant. जे काही बाह्य स्वरूप आहे प्लांट्सचं त्याच्याबद्दल स्टडी करणं म्हणजेच मॉर्फोलॉजी. तर मॉर्फोलॉजी प्लांटची मॉर्फोलॉजी जे प्लांट्स जे आहे ते दोन प्रकारे डिवाइड केले जातात, एक शूट सिस्टीम आणि रूट सिस्टीम दोन्ही मिळून प्लांट्स तयार होतात. तर रूट सिस्टीम म्हणजे काय, द प्लांट पार्ट बिलो द सॉईल, सॉईलचा जो खालचा पार्ट आहे प्लांटचा त्याला रूट सिस्टीम म्हणतात. आणि जे शूट सिस्टीम आहे द पार्ट ऑफ प्लांट अबाव द सॉईल, सॉईलच्या वरचा जो प्लांट आहे त्याला शूट सिस्टीम म्हणतात. तर आपण आता पाहणार आहोत शूट सिस्टीम रूट सिस्टीम. इन दॅट, तर रूट म्हणजे काय, जो काही प्लांटचा अंडरग्राऊंड प्लांट आहे पार्ट आहे जो की नॉन ग्रीन आहे आणि जो रॅडिकलपासून तयार होतो एम्ब्रिओचा त्याला रूट सिस्टीम रूट म्हणतात. तर द प्लांट पार्ट विच इज नॉन ग्रीन अँड अंडरग्राऊंड अँड डेव्हलप्स फ्रॉम रॅडिकल ऑफ द एम्ब्रिओ इज कॉल्ड रूट. इट इज जिओटॉपिकली पॉझिटिव्ह अँड हायड्रोटॉपिकली पॉझिटिव्ह. देन देर टाईप्स ऑफ प्लांट रूट. तर त्याच्यामध्ये पहिले येतं की टॅप रूट सिस्टीम. टॅप रूट सिस्टीम काय आहे की जे रूट सिस्टीम जे आहे डायरेक्टली डेव्हलप्स फ्रॉम रॅडिकल अँड पर्सिस्ट ॲज द मेन रूट, म्हणजे रॅडिकलपासून तयार होते आणि मेन रूट म्हणून वाढते. तर त्याला जे लॅटरल नंतर त्याला लॅटरल ब्रांचेस तयार होतात, सेकंडरी टर्शरी रूट्स. तर त्याला पाणी घेण्यासाठी जमिनीतून पाणी अब्सॉर्प्शन आणि मिनरल अब्सॉर्प्शन जे की खोलवरती आहे ते घेण्यासाठी ते टॅप रूटचा उपयोग होतो. आणि जमिनीला धरून ठेवण्यासाठी आणि प्लांट्सला एन्करेज करण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. तर टॅप रूट कोणत्या प्लांट्समध्ये जास्त प्रमाणात आढळतात, तर डायकोटिलेडन्सचे प्लांट असतात, द्विदली, ज्यामध्ये येतं मस्टार्ड येतं, पी येतं, सनफ्लावर, अशा प्लांट्समध्ये टॅपरूट सिस्टीम आढळते. तर टॅपरूट सिस्टीमचे नंतर फायब्रेट रूट सिस्टीम येते. फायब्रेट रूट सिस्टीममध्ये रॅडिकल जो आहे तो थोड्या काळासाठी असतो आणि तो कशाने रिप्लेस होतो, तर जे थिन थिन रूट्स असतात, थिन बारीक रूट्स, तर त्याच्यासोबत तो रॅडिकल रिप्लेस होतो. आणि ज्या काही त्याला थिन रूट्स असतात त्या सर्व एक साईजचे असतात, इक्वलिंग साईज असतात. आणि ते कॉमनली कशामध्ये आढळतात, तर मोनोकॉटिलेडनमध्ये आढळतात, जसं की व्हीट झालं, राईस, मेज या प्रकारच्या प्लांट्समध्ये आढळतात. आणि त्यांचं फंक्शन काय की बेटर सॉईल बाइंडिंग, म्हणजे सॉईलला चांगल्या प्रकारे धरून ठेवणं आणि जे वरच्या पृष्ठभागाचा सरफेस जो आहे सॉईलचा तर त्याच्यामधले वॉटर ऑब्झर्प्शन करणं. त्याच्यानंतर येतं ॲडव्हान्टेजेस रूट्स. ॲडव्हान्टेजेस रूट्स जे काही सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये काय होतं, रूट अरायजेस फ्रॉम दी पार्ट्स अदर दॅन रॅडिकल. रॅडिकल सोडून दुसऱ्या पार्ट्सपासून जर रूट्स तयार होतात तर त्याला काय म्हणतात की ॲडव्हान्टेजेस रूट्स म्हणतात. जसं की बनियन ट्रीमध्ये असतं, त्याला सपोर्टसाठी ब्रांचेसपासून जे खाली सॉईलमध्ये पेनिट्रेट होतात आणि सपोर्ट देतात, तर त्या रूट्सला ॲडव्हान्टेजेस रूट्स म्हणतात. त्याचे पण वेगवेगळे ड्रॉप रूट, ट्री रूट वेगवेगळे प्रकार येतात. तर त्याच्यामध्ये येतात एक्झाम्पल येतं बनियन ट्री, शुगर केन आणि वेगवेगळ्या प्रकारचे ग्रासेस. त्यानंतर आपण पाहणार आहोत रिजन ऑफ रूट. रूटचे जे काही वेगवेगळे रिजन आहेत, रूट कॅप असेल, इलॉंगेशन असेल, मॅच्युरेशन असेल किंवा रिजनरेशन एरियाज. तर त्याच्यामध्ये पहिले येतं रूट कॅप. रूट कॅप काय आहे, तर एक थिम्बल लाईक स्ट्रक्चर, कोन शेपड स्ट्रक्चर असतं जे की रूटच्या टिपला प्रोटेक्ट करतात. कसं, कारण रूटचं टिप जे आहे ते डेलिकेट असतं त्याच्यामुळे त्याला प्रोटेक्ट करतं. आणि अपायकल मेरिस्टेम एरिया त्याच्यामुळे प्रोटेक्ट केला जातो. आणि जमिनीमध्ये त्या रूटला घुसण्यासाठी, पेनिट्रेट करण्यासाठी तो मेन रूट कॅपचा एरिया कामात येतो. त्याच्यानंतर जो रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक, टिपच्या वरचा रिजन त्याला म्हणतात तर रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक म्हणतात. तर त्याचं काम काय की सेल डिवाइड ॲक्टिव्ह, त्याच्यामध्ये त्या जो काही रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटीज आहे तर त्याच्यामध्ये सेल डिवाइड ॲक्टिव्हली होतं आणि तो रूटच्या ग्रोथसाठी रूटची जी लेंथ ग्रोथ असते त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. त्यानंतर येतं तिसरा की रिजन ऑफ इलॉंगेशन. तर त्याच्यामध्ये काय होतं, इलॉंगेशन म्हणजे सेल इलॉंगेट होतात आणि रूटची जे लेंथ आहे इन्क्रीज होते. त्याच्यानंतर रूट ऑफ मॅच्युरेशन, रिजन ऑफ मॅच्युरेशन त्यालाच म्हणतात रूट हेअर झोन पण म्हणतात, कारण मॅच्युरेशन रिजनमध्ये ज्या काही मुळं असतात त्यांना बारीक बारीक रूट हेअर्स असतात. तर ते रूट हेअर्स काय करतात की जमिनीमधील जे वरचं पाणी आणि मिनरल्स आहेत ते ऑब्झर्प्शन करतात सॉईलमधलं. आणि त्याच्यामध्ये तर काय होतं की तिथं सेल डिफरन्सिएशन होतं आणि सेल जे आहे परमनंट टिश्यूमध्ये कन्वर्ट होतात. सेल काय करतात की त्याला परमनंट टिश्यू तयार करतात. त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण की एक्सटर्नल फीचर्स ऑफ रूट्सचे जे काही एक्सटर्नल फीचर्स आहेत ते पाहणार आहोत. पहिलं तर ते नॉन ग्रीन असतं, त्याच्यामध्ये दुसरं नोट्स आणि इंटरनोट्स अब्सेंट असतात आणि त्याला जे काही बाहेर भागावर असतात ते रूट हेअर्स प्रेझेंट असतात. त्याच्यामुळं हे जे काही ते एक्सटर्नल फीचर्स आहेत रूट्स. तर रूटच्या काही वेगवेगळ्या भागामध्ये मॉडिफिकेशन पण झालेलं आहे, कुठं स्टोरेजसाठी, कुठं सपोर्टसाठी, वेगवेगळ्या कारणासाठी त्याचं मॉडिफिकेशन झालं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं मॉडिफिकेशन येतं स्टोरेज रूट्स. तर त्याच्यामध्ये स्टोअर फूड मटेरियलसाठी वेगवेगळ्या टाईपचे मॉडिफिकेशन झाले. तर पहिलं येतं कोनिकल रूट. हे असं मॉडिफिकेशन आहे, टॅप रूट इन विच द रूट इज ब्रॉड अँड थिक ॲट द बेस अँड ग्रॅज्युअली टॅपर्स डाऊन. जसं की गाजरामध्ये असतं, गाजरामध्ये कोनिकल रूट सिस्टीम असते जेणेकरून वरचा भाग जो आहे तो जास्त जाड असतो आणि हळूहळू हळूहळू निमुळता होऊन जातो. तर त्याच्यामध्ये कोणतं येतं, तर जसं की आपला आईस्क्रीमचा कोन, त्याच्यानुसार त्या गाजरामध्ये रूट मॉडिफिकेशन होतं आणि ते फूड स्टोरेजसाठी असतं की बेसला जाड असतं आणि जसं जसं खाली जाईल तर ते निमुळतं होत जातं बारीक. तर त्याचं मेन फंक्शन आहे की फूड स्टोरेजसाठी. आणि एक्झाम्पल आहे कोनिकल रूट्सचं कॅरेट. त्याच्यानंतर येतं फ्युजिफॉर्म रूट्स.
हे एक असे मॉडिफाईड रूट्स आहेत, असे मॉडिफाईड रूट्स आहेत जे की मिडलला सोलन असतं. म्हणजे जर मूळ असेल तर त्याच्या सेंटरला सोलन भाग असतो आणि जो खालचा भाग आहे मिडलच्या खालचा तो हळूहळू टॅपर्स टुवर्ड्स बोथ अप्पर अँड लोअर साईड, वरच्या आणि खालच्या बाजूला थोडा बारीक बारीक होत जातो. आणि हे पण स्टोअर फूड मटेरियल्स प्लांटसाठी असतं आणि त्याचं एक्झाम्पल येतं रॅडिश. त्याच्यानंतर येतं नॅपिफॉर्म रूट्स. नॅपिफॉर्म रूट्सचं उदाहरण आहे टर्निप आणि बीट. आपण टर्निप आणि बीट पाहिलं, त्याचा वरचा पार्ट जो आहे स्टेमचा खालचा आणि जमिनीलगतचा की तो सिलेंड्रिकल स्पेरिकल टाईपमध्ये असतो, गोल आकाराचा, आणि खाली जो निमुळता होत जातो तो एकदम बारीक धाग्यासारखा निमुळता होत जातो. त्याच्यामध्ये काय बिकम स्पेरिकल टॉप, त्याचा जो टॉप असतो तो स्पेरिकल होतो आणि लोअर पार्ट इज थिन अँड टेपरिंग, म्हणजे एकदम बारीक होत जातो खाली शेवटपर्यंत. आणि त्याचं फंक्शन पण स्टोरेज फूडसाठीच असतं. तर एक्झाम्पल आहे टर्निप आणि बीट. त्याच्यानंतर येतात प्रॉप रूट्स. प्रॉप रूट्स कसं आढळतात तर बनियन ट्रीमध्ये आढळतात. प्रॉप रूट्सचं मेन काम काय तर ज्या काही अवजड त्याच्या फांद्या आहेत त्याला सपोर्ट करण्यासाठी त्या कशापासून निघतात तर ब्रांचेसपासून निघतात. ब्रांचेस दे सपोर्ट रूट्स दॅट अरायजेस फ्रॉम द ब्रांचेस ऑफ द स्टेम अँड ग्रो डाऊनवर्ड्स इनटू द सॉईल. म्हणजे त्या ब्रांचेसपासूनच येतात आणि खाली सॉईलमध्ये डीप होतात, पेनिट्रेट होतात आणि तेच जेव्हा झाड होतात त्या ठीक आणि उडी होतात आणि ते सपोर्ट झाडाला करतात. जसं की बनियन ट्रीचं झाड बघतो की जास्त पसरलेलं असतं आणि ते मेकॅनिकल सपोर्ट त्याला प्रोव्हाइड करतात. तर त्याचं एक्झाम्पल काय बनियन ट्री. त्याच्यानंतर आहे स्टील रूट. स्टील रूटचं काम काय? स्टील रूट्स आर ॲडव्हान्टेजियस सपोर्ट रूट्स दॅट अरायजेस फ्रॉम द लोअर नोट्स. जे काही खालचे नोट्स असतात, जे काही शुगर केन किंवा मेजमध्ये स्टेम रूट जवळचे नोट्स असतात किंवा अप्पर म्हणजे सॉईलच्या वरचा थोडासा भाग त्याचे जे नोट्स असतात तर त्याच्यापासून ऑब्लिकली डाऊनवर्ड खाली ग्रो होतात ते रूट्स त्या नोट्सपासून. आणि ते काय करतात की प्लांटला सरळ उभं राहण्यासाठी अपराईट अँड स्टेबल राहण्यासाठी ते हेल्प करतात. जिथे की सॉईल लूज आहे, लूज सॉईलमध्ये प्लांट्सला अपराईट आणि स्टेबल होण्यासाठी ते मदत करतात. तर त्याचं एक्झाम्पल येतं मेज आणि शुगर केन. त्याच्यानंतर जो मॉडिफिकेशन आहे ती रेस्पिरेटरी रूट्स. आता काही भागामध्ये मार्शलँड्समध्ये प्लांट्सला जमिनीमधून रेस्पिरेशनसाठी किंवा ह्याच्यासाठी अडथळा येतो, कारण पाण्यामुळे सॉईल कॉम्पॅक्ट होऊन जातं. त्याचं मॉडिफिकेशन कसं होतं की जे काही रूट्स आहेत ते जमिनीच्या वर येतात. जसे की मार्शलँडमध्ये आपण खारपुटी वनस्पती बघतो समुद्राचे, जे की आपल्याला कोणत्याही त्सुनामीपासून फर्स्ट प्रोटेक्टिव्ह लेअर मानलं जातं. त्याला काय म्हणतो आपण मँग्रोव्ज म्हणतो. मँग्रोव्ज जे आहे त्यांच्यामध्ये न्यूमॅटोफोर्स असतात जे की झाडांना रेस्पिरेशनसाठी मदत करतात आणि त्याचं एक्झाम्पल आहे मँग्रोव्ज. तर त्याची व्हरायटी आहे ॲव्हिसिनिया. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं की फंक्शन ऑफ रूट. तर रूटचं फंक्शन काय? पहिलं अँकरेज ऑफ प्लांट, प्लांटला जमिनीची धरून ठेवणं. दुसरं काय येतं की अब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. तर जे काही प्लांट्सचं रूट आहे त्यांचं मेन फंक्शन असतं की अब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, जमिनीतून पाणी आणि मिनरल्स घेणं. तर त्याच्यानंतर दुसरं पार्ट आहे की आता आपण मॉडिफिकेशनमध्ये पाहिलं की स्टोरेज ऑफ फूड. त्याच्यानंतर कंडक्शन ऑफ अब्झॉर्ब्ड सबस्टन्सेस. जर त्या जमिनीमधून जे काही अब्झॉर्ब सबस्टन्स करतात त्याचं कंडक्टन्स कुठं करायचं? शूट सिस्टीमला. त्यानंतर सपोर्ट अँड रिस्पायरेशन. आता आपण बनियन ट्रीमध्ये पाहिलं की मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करतात रूट्स, ते मॉडिफाईड रूट्स झाले. आणि दुसरं आहे की रेस्पिरेशन न्यूमॅटोफॉर्समध्ये. तर ते न्यूमॅटोफॉर्स टू मँग्रोव्जमध्ये. तर ही सर्व त्याची महत्त्व झाली रूट्स. इम्पॉर्टन्स ऑफ रूट्स. रूट्स महत्त्वाचे काय त्याची फंक्शन झाली. आता महत्त्व बघायचं. तर रूट्स प्ले व्हायटल रोल इन प्लांट सर्वायवल. प्लांटला जिवंत राहायचं असेल तर रूटची मेन गरज आहे. त्याच्यानंतर सॉईल कन्झर्वेशन. जे काही सॉईल इरोजन होते, मातीची जे धूप होणार आहे पावसामुळे किंवा पुरामुळे, तर ती मातीची धूप न होता तर ते जमिनीला पकडून धरतात. झाड मुळे जे आहे ते मातीला पकडून धरतात आणि धूप कमी करतात. त्याच्यामुळे काय सॉईल कन्झर्वेशन होतं. न्यूट्रिएंट सायकलसाठी महत्त्वाचे झाडे रूट्स. आणि मॉडिफाईड रूट्स आर ऑल्सो हेल्प प्लांट अडॅप्ट एन्व्हायरमेंटल कंडिशन. काही प्लांट्समध्ये मॉडिफिकेशन पण आहे जे की एन्व्हायरमेंटल कंडिशनला प्लांट्सला तग धरून ठेवतात.